नमस्कार मित्रांनो, ही आपली आहे जिल्हा परिषदची शाळा आणि आपण आज काहीतरी वेब सिरीज सारखं काहीतरी गोष्टी करूया. तर आपण यामध्ये आज बघूया की नेमकं गावाकडचं दृश्य कसं असते आणि खेड्यामधील जीवन कसं असते ते आपण या एक सिरीजच चालू करू आपण यामध्ये. त्यामध्ये आपण बघूया. चला, हे तर आमची आहे जिल्हा परिषद शाळा. आज आमचा पहिला दिवस शाळेचा. चला आपण वर्गामध्ये जाऊया. पप्प्या हे काय लिहिलं रे फळ्यावर? काय वाचून दाखव बरं. अबे चिंगुऱ्या, लिहिलेलं पाहिजे शिक्षण हेच खरे धन. हो हो, लय येते तुम्हाला, लय येते. चला, शाळा सुट्टी आहे का आज? लवकर जावं लागल ना शाळेत. मी पहिलाच दिवस आहे आणि इथेच चालू आहे चौकशा पांड्या पंचायती. चला हा शाळेत नेऊ का ना? चला 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 चला. ते बरं, उठ रे माझ्या जागेवर, उठ तिकडे वय. माझ्या जागेवर नको बसू, माझ्या रोजची जागा आहे हेच. चल वय मागं. पोरकी डेंजर आहे बाबा या. हिच्या नांदी लागाय पुरवत नाही आपल्याला. समजून घे बाबू पप्प्या, हे काही जागेवर नाही पोरकी. अरे बाबा, ते घाल चुलीत नाही, पण ती इंग्लिशची मॅडम बाबा, ती या लागली ना आता. आपल्या वया नाही कम्प्लीट, काही नाही कम्प्लीट. आपल्या घेईल ना जीव आपला. ती छेड्या मारून मारून हैराण करते आपल्याला. ती त्याचं कसं करतं ते सांग ना. हे जाऊ दे तिकडे. जाऊ दे नव्हे तिकडे. तसं पण आपल्या इंग्लिशच्या मॅडमची जादूच वेगळी आहे ना बे. समोर आली की छेड्या खायची इच्छा होऊन जाते आपली. आपल्याला माहित आहे ती. जाऊ दे ना, सोडून दे ना. मॅडम आहे ना ते, जराशी लाजा सोडू नका ना बे. हा, मॅडम आहे ना ती. म्या कुठं म्हणलं मॅडम नाही ती? मॅडमच आहे, मला हे माहिती आहे मॅडम आहे ती. मॅडम मॅडम आहे म्हणजे का तिला का मन नाही का? हा, मॅडम आहे तर मन नाही का तिले? ते बरोबर झालं. हा, पण ती डीपी, त्या डीपीचं मनाचं काय करायचं मग तुला? हा, हो लेका, हे बरोबर बोललं. तिच्यासोबत जर आपली इज्जत डाऊन झाली ना तर काही खरं नाही आपलं. तिच्यासमोर आपली इज्जत डाऊन नाही झाली पाहिजे बाई. आपल्याला कटवायची तर तीच पोरगी कटवायची. तिच्यासमोर आपली इज्जत डाऊन झाली की झालं, आपलं पान उताराच होऊन जाईल. काहीच फायदा नाही याच्या. आणि इंग्लिशची मॅडम एवढी शायनी आहे, तिथं आपल्या छड्या मारू मारू ढोबळं लाल करते बाबा आपली. ती काही खरंच नाही तिचं. तुले म्हणलं होतं ना यार काल, आपण तुले वया कंप्लीट करू वया नाही. पण तुले तर काच्या गोळ्या पखान्या खेळायच्या होत्या. हा, गिल्ली दांडू खेळायचा होता, तेही नाही ऐकला. ए मोठ्या बंबड्या. अबे, आणि मग ते मोजल्या कोण, आणल्या कोण, काच्या कुठ्या कोणाच्या होत्या तुया? आणि शिकवा कोणाला लागला? मला शिकवा लागला. मुकाट्यानं गपचूप दप्तर उचल आणि चाल, पळून जाऊ. तसंही आपल्या वया काही कंप्लीट नाही आणि इथं राहून काय आपला फायदा नाही. मी त्याच्यासाठी सांगायला लागलो. चल आताच गोष्ट आहे, नाही तर आता थोड्या वेळात ती मॅडम आली की आपल्या गांडीची साल्ट काढते ती. ते झालं सगळं, पण तिथे चौकीदार उभा आहे. हा, ते आपल्यावर लक्ष ठेवते. मग ते दप्तर घेऊन तुम्ही आतनी गेले आणि बिना दप्तराचे बाहेर कसे चालले, मग काय करतं? हा, आणि तिथं ते राक्षसासारखा तिथं उभाच राहते ते. मग काय करतं आता तिथं? एवढंच ना बे. मग काय खिडक्या कशासाठी आहेत बे? हे इकडून देऊ फेकून आणि लगेच या शाळेच्या मागून उड्या मारून लगे पळापळ पळून जाऊ. दुसरं काय आहे इथे तरी? हा, फक्त गपचूप मध्ये शांत, कोणाला कळू देऊ नको की आपण चाललो म्हणून. वा 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 वा. हा, दोघंच चालले. माया पण वया कंप्लेंट नाही ना, मला पण याच लागेल ना. हा, नाही तर माया ढुंगण झुजून आली ती मॅडम. डेंजर मॅडम आहे ती. नाही सुधरायचे हे, नाही सुधरत हे. यायचे साल्टच काढावं लागते, हे सुधरतच नाही. यायला घरी गेल्यावरच सांगावं लागते, गावात गेल्यावर याच्या बापाला सांगावं लागते, पडून आणावं लागते यायले. हे जास्तीच करायला लागले आता, हे जास्त झालं. मॅडम आली की यायचं नाव सांगूनच देते मी. चल आता बॅगा देऊ टाकून तिकडून बा आणि लगेच चाल. हा, दिल्या बॅगा टाकून आता चाल पटकन. अबे त्या निलेला तर घे बे, निलेला घे ना त्या. थांब मी आवाज देतो. हे नील्या, चाल बाहेर जाऊन चाल लवकर पटकन, लगेच येऊ पटकन. कुठे चालले रे, कुठे चालले? चाललो विमानानं बाहेर. येतं का आमच्या सोबत? नाही हा, चाल मस्त वरे पंख्यावर बसतो आणि आम्ही लटकतो खाली आणि हे चालवते पप्प्या मस्त हेलिकॉप्टर. चाल आमच्यासोबत. मी नाही येत बाबा, मी नाही येत. माझी वय कंप्लीट आहे. मी नाही येत, तुम्ही जा बाबा, मला नका सांगू. घे रे याचं दप्तर आणि ते फेकून बाहेर. हा, घे बरं चाल. आता रे बाबा, दिलं तुझं दप्तर फेकून. आता तुला याच लागेल का नाही? चालला काय तू, चालला काय? दप्तर दिलं फेकून, त्याच्यात वही आहे. आता ते जर दप्तरच नसलं तर ती मॅडम मला ठोकल ना धरू. जाच लागते बाबा. हा. अरे बाबा आलो आता. अरे पण माहिती आहे का, आपल्याला पाहिलं तिनं येताना, माहिती आहे का तुले? आता तिच्या मनाले काय वाटलं असेल बरं? हा, की बाबा हे पोरं पळून चालले, तिच्या मनाले काय बितली असेल तू सांग.
अबे शायनीच्या पुढच्या अबे जरा जास्त तुझ्या पुस्तकाच्या बाहेरून ये. माझ्या कोमल म्हणाले काय वाटलं असेल आणि तिच्या म्हणाले काय वाटलं असेल. जरासा आता बाहेर ये या पुस्तकाच्या बाहेरून ते जरासा आणि नुसतं त्याच्यातच समजलं तुले. अरे भाई तुझे क्या पता रे बाबा इश्क में क्या क्या करना पड़ता है. प्रेम म्हणजे वेगळंच तरंग असते भाऊ. तुले नाही कळणार तू अजून लय छोटा आहे. अंड्यात आहे तू अंड्यात. दोघं अंड्यात मी अंड्याच्या बाहेर आहो. तुम्ही मला नका शिकवू की कोणावर काय करायचं आणि कोणावर काय करायचं. समजलं. अरे बाबा पाया पडतो तुमच्या. तुम्ही ते मराठी हिंदी आणि सगळं मिक्स करू नका. मराठीत बोला साधं सुद्धा. मला काही कळत नाही त्याच्यातनी. समजलं का. तुमच्या पाया पडतो मी. जास्त नाटक नका करू तुम्ही. फक्त आले ना तेवढंच बस. बाब्या हे आंबे जास्त दिसा लागले बे याच्यावर. हे पाळ आल्यासारखा दिसा लागला रे. मस्त. जा ना मग. जा वरी. आणि तोड आणि मस्त खा. जाय वरी जा. नका नाही 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 बाबा. जाईल घसरी. आधीच वजन जास्त आहे तर पाय मोडेल. कोणती पोरगी पसंत नाही करणार मला. अबे रताळ्या मग सांगतच कशाले बे तू. सांगतच कशाले. थांब गोटे मारून पाडतो. गोटे मारू. अबे कशाले त्या झाडाला दुखावता तुम्ही. कशाले दुखावता त्या झाडाले. तुला गोटा मारला तर कसं होईल. त्या झाडाला गोटा मारला तर कसं होईल. किती दुःख होईल त्याले. अबे मुकाना बे तू मुकाना. कोणाला गोष्टी शिकवायला का तू मुकाना. शांत बस ना. बांगड्या भर तू बांगड्या. बाईला गांडीच्या लेगाच्या बांगड्या भर तू बांगड्या. मी जातो वरे मस्त घेतो आंबे तोडून. बायको सारखी साडी घाल आणि ते पदर पसर असा. मग मी वरून टाकतो आंबे. तू घे त्याच्यात नाही आंबे. समजलं. तेवढं तरी कामाला ये तू. सांग ना बे तू. याले सांग ना या निलेले. बाकीच्या गोष्टी काऊन करायला लागला तू. अरे येड्या गांडीचं घरी घेऊन जाईल आंबे. इथं नाही खाणार रे. मी काय एवढं येडं नाही रे. समजलं का तुम्हाला. एवढं येडं नाही मी. तेवढंच कर मग. बायकासारखं पदर पसर आणि घे आंबे वरचे खाले. समजलं का. एवढं तरी कर बाबा. नाही तर काही खरं नाही. मी चढतो वर फक्त मला टेका द्या बस. बाकी दुसरं काही करू नका. ते दप्तर अजून त्या पाण्यात द्यायचे होते टाकून. एवढ्या लंबी तिकडे कशाला ठेवून दिले. बे आंबे घेऊ आणि तिकडे चालले जाऊ. हे पोट्टे आहेत नाही का ते इथं. तिकडे घेऊन जाऊ मस्त फोडून खाऊ. तिकडे मस्त कुल्प्या बनवून आंब्याच्या. कच्चे आंबे जरासं मीठ घेतलं. काल मी मीठ टाकलं बॅगेत नाही. मला माहित होतं असं होतं म्हणून. लगेच हे चालते मला टेका दे. मग तू जायवर. इकडे ये ना बे. हे घे ना. हे इथं पाडतो आंबा. हे इथं पाडतो. थांब थांब थांब. इंगत आहे त्या साईडले. थांब पाडतो. हे पाय पाळलं झेलतो ना आम्ही. खाली तू पाडतो. अबे पण हे आंबे सगळे कच्चे आहेत. कसं करतं. कसं करतं सांग पटकन. हे कच्चेच आंबे आहेत. टाक ना बे तू. बाकीचं पुढचं पुढे पाहून घेऊ ना. तू टाक ना. हे चोरी करणं चांगली नसते. चोरी करणं चांगली नसते. आणि त्यातल्या त्यात हे कच्चे आंबे आहेत. चोरी नाही करावं माणसानं. समजलं का. अबे मग चांगलं नाहीच ना. मी कुठे म्हणलं तुला चांगलं आहे म्हणून. चोरी करणं चांगलं नाही आहे. मला माहिती आहे. मग घ्या कशा लागले बे तुम्ही. घ्या कशा लागले. तुले शाळेतच ठेवा लागत होतं. तू फालतू तुला आणलं मी इथं. तू शाळेतच बरा होता. तुझ्या मालकाचेच नाव सांगतो. दुसरं काही नाही. ए कोण आहे रे तिकडे. कोण आहे. अबे खाली उतर मालक आला. अबे खाली उतर रे. अबे मारते रे धरून ये. अबे खाली उतर रे तू. अबे तुमच्यात अरे बाप रे मारते रे आता. हे अरे बाबा उतर. मारणं उडी. अबे ती कापून टाकलं आपल्याला. ना तुम्हाला तसंच पाहिजे ना. मी म्हणलं होतं आधी चोरी करू नका म्हणून. तुम्हाला तसंच पाहिजे. अबे शायनेच्या पोटची पहिले तो मदत तर करू लागेल. उडी मारायची. हातोडी खातो. अरे बाप रे पडलो रे. रे बाप पडलो रे. अरे वाचवा रे देवा. तुमच्या आईची तर आंबे सोडता. अबे थांब आलो चिंगत. अरे माईचं तुमची कोण आहे ढेकूलच घालतो. तुम्हाला इथंच दिसते का बे माई झाड. तुमच्या आईची तर माईचं भैताळे रो. पोटणीची इथे जेवण काढते. थांब टप्पूर गाडीच घेतो आणि सांगतो तुले. थांब. पहिनं बेल उठवायला लागेल बे. चाल उठ. हे पकडणं येले पकडणं. चाल आलं ते इकडून रिचम उडी मारून जाऊ. चाल पटकन. थांबा तुमच्या माईचं तर तिथं थांबा लागला तुम्ही. थांबा आलोच. आज दिवसभर बसतात वाटते. आज येत नाहीत वाटते पोर आपले. दिवसभर बसतात वाटते आज शाळेत नी. बसू दे ना. शिकले तर शिकले. अजून काय होणार आहे. बे तू विसरला का. ते जगदम पप्प्या आहे ना त्याच्यासोबत. तुला माहित नाही का. निलिया पप्प्या अजून काय पाहिजे द्यायला तू सांग. ते पण आहे. अबे शिकणाऱ्या मूर्त्या आहेत का. आले असतील कुठं पळून गिळून. त्याचा काय भरोसा नाही ना बे. पण ते खरं बरोबर आहे बाई तुझ्या. पण शाळेतले दिवसच राहते. ते त्याची मजा सारखी मजाच नाही कोणीकडे. 6वी जर नापास नसतं झालं ना लय मोठं शिकलो असतो मी. तुझ्यापेक्षा जास्त शिकलो असतो माहिती का तुला. लय पुढे गेलो असतो. मस्त इंजिनियर एरोप्लेन चालवलं असतं माहिती का तुला. ती नसता गेला ना बे. तू इथंच राहिला असता. दुसरं काय येते तुले. हे मीच कुठं गेलो बे एवढं मोठं शिकून.
कुठे नाही इथंच आहो मी. गावात हिंडतो फक्त कुत्र्यासारखा. इकडे होय तिकडे होय, वावरात जाय, इकडे जाय तिकडे जाय. काय नाही भाऊ, पैशावर दुनिया आहे, दुनियावर पैसा आहे. त्याच्याशिवाय काय नाही, पैशाशिवाय गोट पण नाही करत ना रे कोणी. हा काय नाही, शिकून मोठं होऊन काय नाही रे भावा. पैसा कमवला तरच ठीक आहे, नाही तर काही खरं नसते. आपल्याला गावातच राहावं लागते. काय करत नाही आपण, जे मिडल क्लास जे गोरगरीब लोक आहेत ना, ते इथंच राहणार आहो, कुठंच नाही जाणार आहो आपण. हो ते पण लेका खरंच आहे हा. ते श्याम मास्तरचं पोरग पण लय मोठं शिकलंय ना, आता काय करते, आता म्हणते वावरात नाही काय काम करतो म्हणते, तिकडेच राहतो म्हणते. आणि एवढा मोठा पैसा लावला त्याच्या घरच्यानं ते गेला सोडून. असंच असते वाटते. ते शाळेच्या गोष्टी मग करा. हे घ्या आंबे घ्या, मस्त कच्चे आहेत एकदम मस्त कुल्फ्यासारख्या, मस्त वरची साल्ट काढलं, मीठ लावलं की तोंडाला पाणी सुटलं असं. हे घ्या आंबे घ्या. आणले वाटते, चोरून आणले वाटते तिकडून. हा इकडे पण त्याने एखादं हा चोरून आणले वाटते आंबे. पाळाचा आहे ना लेका. हे घे ना, हे खालचा खालचा, हे पाळाचा आहे आंबा, पिकलेला आहे. पाहू दे, एक दे इकडे. कुठून आणले बे तुम्ही हा? कुठून आणले? कोणाचे आंब्याचे आणले तुम्ही? तेलकट आंबा दिसा लागला. हे भोळ्याचे आंब्याचे आणले वाटते तुम्ही. जाऊ दे तिकडे, मस्त पाण्यात उड्या मारू. चला चला पटकन. मी नाही करत बाबा ओले कपडे, तुम्हीच पोहा. आम्हाला ते हे होते. मी थांबते इथंच, तुम्ही पोहा, ज्याला पोहायचं ते पोहा. तू येतेस काय तुले? हा नुसते येतेस काय? बस बस इथं हलवत बस. हा ना बे, मस्त थंडगार पाणी आहे ना, नेमकं झिंगत आंघोळ करून नेमकंच आम्ही झोपलो होतो. या मस्त. मी नाही, मला लाज वाटते कपडे काढले की. हो तसंही व्हायला गाडीचा आहे ना तू, बाहेरच मुजरा आहे ना, तुला काय टेन्शन आहे. राहू दे, लाज नको वाटत तुला. जास्त तर बोलू नको शिल्लकचा तू, जास्तीचा शिल्लकचा बोलू नको, तुला सांगायला लागलो मी. कोण काय करशील? काय करता काय तू? तुला सांगेल मी नंतर, सांगेन. आता नव्हे भांडण नका करू, गपचूप करा ना आंघोळी मिंगोळी, काय करायचं तुम्हाला ते. ले का बाप आहे, आता हागायला जावं लागते का? आंघोळ म्हटलं नदीवर म्हणलं की हागायला आधी जाऊन याच लागते. हो हागणं तर येऊच लागते, पण मग नंतर जाऊ ना, आंघोळ झाल्यावर जाऊ. आंघोळ मस्त आहे, थंडगार पाण्यात पोहू पहिले, त्याच्यानंतर तिकडून करणं बे पाण्यातच. कोण तुला काय म्हणणार आहे, कोण पाहणार आहे. ते तर आपलं रोजच आहे. ते लाजा वाटू द्या ना, लोक कपडे धुतात त्याच्यात, पाणी पिते कोणी पण. हा थोडासा लाजा वाटू द्या बे. जरासं बाहेर जाऊन तुम्हाला हागण मुकता येत नाही का बे? हा ना बे, मजा कर लागलो ना आम्ही, कुठं काय पाण्यात काय कर लागलो का बे. तुझ्या भरोसा नाही बाबा, तुझ्या भरोसा नाही ना बे. अबे तिकडून हे आलं. अरे बापू, काय झालं बे, काऊन भोंबला लागलं बे. ते आंबे अच्छा आंबे चोरले, ते आलं ना. अबे आंबे चोरले, ते झाकून ठेवते आपल्या याच्या खाली, झाकून ठेवी. अबे दप्तराच्या खाली झाकून ठेवी पटकन. अबे बोंबलू नका फक्त तुम्ही. तुम्ही इथं लपवून ठेवतो, तुम्ही बोंबलू नका फक्त. आंबे आणले म्हणून मुकाटून गपचूप राहा. अरे हे पोट्टे हो, का रे हे आंबे कोण चोरून आणले मला सांगा पटकन. आंबे कोण आणले चोरून ते सांगा पटकन. हे हव्या, हा आंबे कोण चोरून आणले का इकडे ते सांग पटकन. हा नाही बा, आपल्याला काही माहिती नाही ते काय आंबे गिंबे, आपल्याला काही माहिती नाही बा. हे काट्टे इथं काय करायला लागले? हा शाळेत न जाता इथं बसले, हे काय करायला लागले? हे पोरं हे आता आले, हे आंघोळी करायला लागली आणि बसली. आम्हाला काय माहित नाही बा, नेमकंच आले आणि बसली हे ते. अर्धा एक घंटा झाला येऊन बसायले, पोहून थकले. त्या आईला हे कुणीकडे गेले म्हणले बांदर थुत्राचे लेखाचे. हा आईची यायच्या. हा एकदा जर सापडलं ना तर कुत्र्यासारखं तुळवतो. हा जास्ती शहाणपणा करायला लागले. अरे आंबे नेले तर नेले ठीक आहे, जर पिकलेले असले तर ठीक आहे. नाही यायला कच्चे आंबे नेले, यायला लाजा नाही वाटले की बाबा कच्चे आंबे कसे तोडावं म्हणून. हा एक फक्त एकच सापडू दे, त्याची जर नाही गांड लाल केली ना तर माझे नाव वेगळं नाही बोलायचं. ते एक दिवसावर एक दिवसावर फक्त त्याचं जर नाही चांगलं तोडलं ना तर काय म्हणलं म्हणा, रोजचं झालं यायचं. रोज नेतात आंबे खायले हो, शाळेत हो, खिचडी भेटते त्याच्यासोबत हो, कशासोबत हो. अरे पण कच्चे कशाला न्याय लागते, पिकलेले पाळ न्यायचे ना. थांबा, मी मस्त बॅगा घेऊन येतो, म्हणजे आपल्याला घरी जायला मोकळं. अबे थांबव त्या अबे थांबव त्या बॅगा खाली आंबे आहेत. अबे थांबव तिले. अबे थांब. अरे थांब रे बाबा, घेऊ नको, थांब. घरी जायचं मला, घरी. हे फोकणीचं लेकर मार खाऊ घालते आपल्याला. अबे थांब ना, नको काढू, त्याच्या खाली आंबे आहेत ना. अबे हे आपल्याला घरी जायला लागल ना बॅगा घेऊन. मी घे रे, माई बॅग तर देतो. तू जास्त शहाणपणा करू, माई बॅग दे आणि मला जाऊ दे घरी. अबे थांब ना अबे त्या बॅगा. अरे बापरे, फोकणीचा मार खाऊ घालते वाटते आता. अरे बापरे, मारते वाटते. हे मार खाऊ घालते, हे तर खाते आपल्या, त्याच्यासोबत आपल्याला मार खाऊ घालते. माई बॅग दे. आंबे? अरे बापरे, म्हणजे बॅगा खाली तुम्ही आंबे चोरले? तुमच्या माईचा तर थांबा तुम्ही. या बाबे भडवीचे हो,
फुकणीची हो, तुम्हाला आंबे खायला कोणा टाकत नव्हता? थांबा, तुम्ही तुमच्या माईला जाऊन सांगतो, तुमच्या बापाला जाऊन सांगतो, तुमच्या कलाकारा काय शाळेत जायला जोर येते तुम्हाला, तुम्ही आंबे घेऊन चोरून इकडे नदीवर पोहा लागले. थांबा 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 तुम्ही, थांबा थांबा थांबा. बरे तू घाबरा थांब रे, तू थांब थांब थांब. पळा रे पळा रे पळा रे पळा रे बापरे, बॅगा घेऊन पळा. ए, पळणं पळणं. जाऊ द्या गोळे साहेब जाऊ द्या हो, जाऊ द्या. नाही थांब थांब, तू थांब. तरी गोटा दिले तिकडून. जाऊ द्या ना, पोर आहेत ना राजा, काय त्याच्या मागं लागतं. लेकरं नाही, ते राक्षसाच्या पुढचे आहेत, राक्षसाच्या पुढचे. हो बारके आहेत ते, सोडा. तुम्हाला लाचा नाहीत का? हा, तुम्ही तर बारके ना, तुम्हाला समजायला पाहिजे ना. हे तुम्ही या फुकणीच्या आईले तुम्ही जर असे वळण लावले तर काय काय होईल काय तुमचं? पुढे तुम्ही तोंड सांभाळून बोला, नाहीतर तुम्हाला सांगेन मी. काय सांगतो तू? सांग काय 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 उकडून काय भारी वाढणार आहे तुम्हाला? हा सांग. गाडीची अक्कल नाही आणि चालले मुली शिकवायले. हा, एवढं मोठे शिकले आणि गावभर कुत्र्यासारखे हिंडा लागले आणि मला शिकवतं का तू? काय करायचं काय नाही तर काय करशील तू? नालायकची कुठली कशी भिकारचोट. आणि ते पण आम्ही भिकारचोट. काल पाटलाच्या संगीसोबत उसातने आपण गेलो होतो ना रे. ए, ऊसात मी फक्त पाणी पाजायला गेलो होतो. ती तिकडे हागायला आली, मला माहीत पिन नव्हतं. मी फक्त वावरात ऊसाला पाणी द्यायला गेलो होतो. हो माहिती आहे ना, उसाला पाणी द्यायला गेलते का संगीला पाणी द्यायला गेलते ते माहिती आहे सगळं. तुम्हालाच नाही, पूर्ण गावाला माहिती आहे. आम्ही कुठे म्हटलं तुम्ही होते, तुम्ही तर पाणी द्यायलाच गेले होते. मग तुमच्या गांडील गावून एवढं झोम लागते. काय हो गोळे, हा उसाला पाणी पाजलं का तसे झाले? हा का दुसऱ्यालाच पाणी पाजलं तुम्ही? हा, उसा जास्तच पाणी आहे वाटते उसाले. हा, या नदीतलं पण न्यायचं इकडून तिकडून जरासं पाईपलाईन करून. चला निघा, लागलं मला शिकवायले. हा, तू मला तर बघूनच घेतो रे, तुम्हाला बघूनच घेतो मी. तिच्या आईला बघतोच यायच्याकडे. थांबा हे थांब रे थांब. का रे हवे आई आईले असं नव्हतं बोलायला लागत. हा, ए यायची भाषा अशाची असते आणि यायची तोंड असंच मारा लागते. तोंड जर मारलं नाही तर हे बोलायला शिकतात माहिती तुले. आपण एका गावातल्या बाईले किंवा पोरीले नजर वर करून बघत नाही आणि हे उसात नेतात. हा, जराशी लाबडतोंडी गाबडतोंडी असं झालेलं आहे. आपल्यालाच नालायक म्हणते. हा, कोण आले का? आपण हाऊस नालायक, तसे नालायकच आहो आपण. गाव नालायक म्हणते आपल्याला, कुत्र्यासारखे हिंडा लागले म्हणते. त्यातनी काय चुकलं त्याचं सांग. हा, कोणी समजून घेत नाही आपल्याला, कोणी समजून घेत नाही. रे टेन्शन नको घेऊ, आहे ना हरी, डोंट वरी. हा, आपल्याला पण कोणतरी समजून घेणार येईल, समजलं का? तू त्याला काही समजून घेतात ती काय माहिती बाबा. तू काही समजून घेतात. तिने दुसऱ्याला प्रपोज केल्यावर, हा, तिने दुसऱ्याला समजून घेतल्यावर का? जाऊ दे तिकडे मायची तर. हा, पाहू ना रे, होईल ना. आहे ना अरे, डोंट वरी, टेन्शन नाही घ्यायचं ना रे. काय मग मित्रांनो, कसा वाटला हा आपला एपिसोड? हा, जर तुम्हाला आवडला असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. म्हणजे काय होईल, जे पण आपण व्हिडिओ टाकेल ना ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्याचं आपलं. हां, तर मित्रांनो कसं वाटलं? भेटू मग आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्स फॉर वॉचिंग. नक्की